स्तोत्र संहिता अध्याय 49 मुख्य गवयासाठी कोरहाच्या मुलाचे स्तोत्र। अहो सर्व लोक हो, हे ऐका। जगात राहणारे उच्च व नीच, श्रीमंत व दरिद्री लोक हो, तुम्ही सर्व कान द्या। माझे मुख ज्ञान वदणार आहे, माझ्या मनचे विचार सुज्ञतेचे असणार। मी दृष्टांताकडे कान लावीन, मी वीणेवर गाणी गाऊन गूढवचन उलगडून सांगेन। मला फसविणाऱ्यांचा दुष्टपणा मला वेढितो। अशा विपत्काली मी का भ्यावे? ते तर आपल्या संपत्तीवर भरवसा ठेवितात व आपल्या विपुल धनाचा तोरा मिरवितात। कोणाही मनुष्यास आपल्या भावाला मुक्त करिता येत नाही किंवा त्याच्याबद्दल देवाला खंडणी देता येत नाही। त्याने सर्वदा जगावे, त्याला कधी गर्तेचा अनुभव घडू नये, म्हणून त्याला देवाला खंडणी भरून देता येत नाही। कारण त्याच्या जीवाची खंडणी इतकी मोठी आहे की तिची भरपाई करण्याचे नेहमी अपुरेच राहणार। कारण तो पाहतो की ज्ञानी मरतात, तसेच मूढ व पशुतुल्य नष्ट होतात आणि आपले धन दुसऱ्यांना ठेवून जातात। त्यांनी आपल्या जमिनीस आपली नावे दिली, तरी त्यांच्या कबराच त्यांची कायमची घरे आणि त्यांची पिढ्यानपिढ्यांची वसतिस्थाने होतील। मनुष्य प्रतिष्ठा पावला तरी टिकत नाही, तो नश्वर पशूंसारखा आहे। जे अभिमानी आहेत, त्यांची व त्यांचे बोलणे ज्यास पसंत पडते, अशा त्यांच्या अनुयायांचीही हीच गत आहे। ते मेंढरांच्या कळपासारखे अधोलोकाकरिता नेमिलेले आहेत। मृत्यू त्यांचा मेंढपाळ आहे। प्रभातकाल झाला म्हणजे नीतिमान त्यांच्यावर प्रभुत्व करीतील। त्यांचे देह अधोलोकात क्षय पावतील। त्यांना वस्तीला कोठे थारा राहणार नाही। परंतु देव माझा जीव अधोलोकाच्या कब्जातून सोडविल, कारण तो मला आपणाजवळ घेईल। कोणी मनुष्य धनवान झाला, त्याच्या घरचा डामडौल वाढला, तरी तू घाबरू नको, कारण तो मृत्यू पावेल तेव्हा बरोबर काहीच घेऊन जाणार नाही। त्याचा थाटमाट त्याच्या मागून खाली उतरणार नाही। तो जिवंत असता आपल्या जीवाला धन्य समजून म्हणे, तू आपले बरे करून घेतलेस, म्हणजे लोक तुझी स्तुती करीतील। तरी तो आपल्या वडिलांच्या पिढीला जाऊन मिळेल। त्यांच्या दृष्टीस प्रकाश कधीच पडावयाचा नाही। मनुष्य प्रतिष्ठित असून त्याला अक्कल नसली, तर तो नश्वर पशुसारखा आहे।